एखाद्या प्रचंड गाजलेल्या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे सिक्वल पाहायला जाणं ना, हे एखाद्याच्या अगदी आवडीच्या जुन्या हॉटेलमध्ये पुन्हा जाण्यासारखं असतं. बरोबर. म्हणजे आपण तिथे जातो ते जुन्या चवीच्या अपेक्षेने, पण आत गेल्यावर लक्षात येतं की मेनू कार्ड बदललंय किंवा त्यांनी काहीतरी नवीन डिश आणलीये. अगदी. आणि तिथेच खरी गंमत असते. हो ना? तिथे जुन्या आठवणींची ऊब असतेच, पण बदलाचा एक धक्काही असतो. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत म्हणजेच डीप डाईव्हमध्ये आपण अशाच एका बहुचर्चित चित्रपटाच्या विश्लेषणात उतरणार आहोत. हो, देऊळ बंद 2. अगदी बरोबर. देऊळबंद 2. तर आजची आपली मिशन ही आहे की हा चित्रपट केवळ एक आध्यात्मिक अनुभव देतो की त्याही पलीकडे जाऊन समाजातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाचे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचे वास्तव मांडतो हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. हम्म. अगदी सुरुवातीलाच तुझे जुन्या हॉटेलचं उदाहरण दिलंस ना, ते या चित्रपटाच्या बाबतीत अतिशय चपखल बसतं. कसं आहे, सिक्वेलकडून असलेल्या अपेक्षांचं ओझं हे नेहमीच खूप मोठं असतं. हो, कारण पहिल्या भागाने एक वेगळाच मापदंड तयार केलेला असतो. अगदी. पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात एक उच्च मापदंड तयार केलेला होता. तिथे आपण विज्ञानाचा आणि अध्यात्माचा तो रंजक संघर्ष पाहिला होता. त्यामुळे प्रेक्षक जेव्हा थिएटरमध्ये जातात तेव्हा त्यांच्या डोक्यात त्याच वैचारिक संघर्षाची अपेक्षा असते. हां, म्हणजे त्यांना तसाच काहीतरी संघर्ष पुन्हा पाहायचा असतो. होय, पण हा नवा भाग एका वेगळ्याच वाटेवरून जातो. आणि म्हणजे हेच या चित्रपटाच्या यशाचे किंवा काही लोकांसाठी निराशेचे मुख्य कारण ठरते. अच्छा. आणि प्रतिक्रिया वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे चित्रपटाची श्रद्धेची नाळ. हम्म. ज्या प्रेक्षकांना अध्यात्म, देवभक्ती आणि गावाकडची ती अस्सल भावना पडद्यावर पाहायला आवडते ना, त्यांना हा चित्रपट खूप आतून भिडतो. बरोबर. तो डिव्होशनल वाइब. हो, तो डिव्होशनल वाइब. पण मला एक प्रश्न पडतो इथे. केवळ पडद्यावर देवळं दाखवून किंवा भजनाचे आवाज ऐकून एखादा चित्रपट प्रेक्षकांना एवढा भावुक कसा करू शकतो? हम्म. इथेच हा विषय खरंच खूप रंजक बनतो. कारण जेव्हा आपण भक्तिमय वातावरण म्हणतो तेव्हा ते फक्त पडद्यावरील मूर्तीपुरते मर्यादित नसते. म्हणजे अजून काय असतं त्यात? यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ग्रामीण आणि भाविक प्रेक्षकांशी चित्रपट जो संवाद साधतो तो त्यांच्या रोजच्या जगण्याच्या भाषेतून साधतो. यात सर्वात मोठा वाटा आहे तो संगीताचा. अच्छा, साउंड ट्रॅकचा स्पिरिच्युअल टच. अगदी. भारतीय मानसिकतेत आणि विशेषतः आपल्याकडे भक्ती आणि संगीत यांचं नातं अत्यंत अतूट आहे. थिएटरच्या अंधारात जेव्हा एखादी आर्त हाक देणारं गाणं वाजतं तेव्हा तो केवळ ऐकण्याचा अनुभव राहत नाही. ती एक प्रार्थना बनून जाते, बरोबर. हो, ती एका सामूहिक प्रार्थनेसारखी अवस्था बनते. विशेषतः फॅमिलीसोबत किंवा भावनिक मनस्थितीत तिथे बसलेला असताना तो अनुभव खूप खुलून येतो. पण एक मिनिट, इथे मला तुला थोडं थांबवावंसं वाटतंय. जर ही सामूहिक ऊर्जा आणि भक्ती एवढी प्रभावी आहे, तर फक्त भावनिक जोड आणि अध्यात्म हे एका चित्रपटाला पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी पुरेसे असते का? की प्रेक्षक आणखी काही शोधत असतात? कारण पहिल्या भागाने तर शहरी तरुणांनाही विचार करायला लावला होता. तुझा मुद्दा अगदी रास्त आहे. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर मराठी प्रेक्षकांचे दोन भिन्न दृष्टिकोन इथे समोर येतात. म्हणजे नेमके कोणते? एक वर्ग असा आहे जो तांत्रिक परिपूर्णता शोधतो. त्यांना स्ट्रॉंग स्टोरी, फास्ट स्क्रीन प्ले किंवा एखादा सिनेमॅटिक मास्टरपीस हवा असतो. आणि दुसरा वर्ग? दुसरा वर्ग तो आहे जो केवळ भावनिक समाधान शोधतो. पहिल्या भागाने तर्काची भाषा वापरली होती, पण या भागाने केवळ भावनांचीच भाषा वापरली आहे. त्यामुळे काही प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडू शकते. हो, आणि म्हणूनच शायद त्या मिक्स्ड फीलिंग्ज येत आहेत. कारण काही परीक्षणांमध्ये असं म्हटलं आहे की चित्रपटाचा वेग खूप संथ आहे. अगदी बरोबर. कथा आधीच ओळखीची वाटते आणि थरार नाहीये. हे म्हणजे कसं आहे माहितीये, एखाद्याने वेगवान T20 क्रिकेट मॅचची अपेक्षा करावी, पण प्रत्यक्षात त्याला संथ आणि संयमी अशी टेस्ट मॅच पाहायला मिळावी. हा. हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. हो ना? दोन्हीचे स्वतःचे असे महत्त्व आहे, पण अपेक्षा काय होती यावर सगळा खेळ अवलंबून आहे. बरोबर. आजकाल प्रेक्षक थ्रिलर लेव्हल इम्पॅक्टला सरावले आहेत. त्यांना वाटतं कथेने सतत एका अनपेक्षित वळणावर जावे. सतत काहीतरी धक्कादायक घडावं. हो, पण जेव्हा कथानक प्रामुख्याने भावनिक असते तेव्हा त्याचा वेग संथ असणे गरजेचेच असते. भावनांना प्रेक्षकांच्या मनात रुजायला वेळ द्यावा लागतो. पण त्या संथ वेगाच्या आणि सिनेमॅटिक त्रुटींच्या पलीकडे जाऊन चित्रपटाचा मुख्य गाभा काय आहे? कारण मला वाटतं अध्यात्म आणि श्रद्धा या केवळ पार्श्वभूमी आहेत. अगदी अचूक ओळखलंस. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता?
हा चित्रपट केवळ डिव्होशनल किंवा इमोशनल नाहीये, तर तो शेतकऱ्यांची खरी व्यथा अत्यंत प्रॅक्टिकल पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. खरी कथा या ज्वलंत वास्तवाची आहे. बापरे, म्हणजे अध्यात्माच्या आवरणाखाली हे भयानक वास्तव आहे. मला आठवतंय, स्रोतांमध्ये या वास्तवाचे काही अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. होय, आणि त्यातला पहिला आणि सर्वात भयंकर टप्पा म्हणजे कर्जाचं ओझं. हां, कर्जाचा फास. आपण केवळ बातम्यांमध्ये वाचतो हे. हो, पण चित्रपटात हे अत्यंत जवळून दाखवले आहे. बँकेचं कर्ज, सावकाराचं कर्ज हे नुसते आकडे नसतात. ते एका माणसाला जिवंतपणी मारणारे मानसिक ओझे असते. रात्रीची झोप उडवणारं ओझं. अगदी. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा कर्जाचा डोंगर एका शेतकऱ्याला कसा आतून पोखरून काढतो, हे यात अतिशय विदारकपणे मांडले. आणि त्या कर्जाच्या ओझ्याला जोड मिळते ती पावसाची, म्हणजे पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेलं आयुष्य. बरोबर. आपण शहरात राहणारे लोक पाऊस पडला की खुश होतो, पण एका शेतकऱ्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसणं म्हणजे काय असतं? हो, पाऊस म्हणजे त्यांचं भविष्य असतं. हो, मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, आजारपण सगळं त्या पाण्यावर अवलंबून असतं. तो निसर्गाचा लहरीपणा पाहताना अंगावर काटा येतो. पण तुला माहितीये, या सगळ्या दुष्टचक्रातला सर्वात दुर्दैवी आणि संतापजनक भाग कोणता आहे? कोणता? समजा निसर्गाने साथ दिली, हां, पाऊस वेळेवर पडला हां. आणि त्या शेतकऱ्याने शेतात चांगलं पीक उभं केलं, हं. तरीही त्याचा प्रश्न सुटतात का? नाही सुटत. कारण हं. पुढे तो बाजारभावाचा न सुटणारा प्रश्न उभा राहतो. अगदी बरोबर. हा एक असा विरोधाभास आहे की जो माणूस संपूर्ण देशाचे पोट भरण्यासाठी अन्न पिकवतो, हां. त्याला स्वतःच्याच घामाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाहीये. हीच तर खरी शोकांतिका आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मूल्यच मिळत नाही. दलाल किंवा व्यापारी जी कवडीमोल किंमत देतील ती त्याला निमूटपणे स्वीकारावी लागते. आणि याचा परिणाम काय होतो याचा विचार कर. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, दुसरीकडे बाजारात मिळणारी कवडीमोल किंमत आणि सतत वाढणारा कर्जाचा डोंगर. यामुळे निर्माण होणारा तो प्रचंड मानसिक ताण. हो, तो ताण चित्रपटात अतिशय बारकाईने टिपला आहे. जेव्हा चारही बाजूने कोंडी होते, जेव्हा प्रॅक्टिकल जगातील सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा माणूस कुठे जातो? एक मिनिट. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे इथेच मला त्या नावाचा अर्थ समजतोय. देऊळ आणि बंध. अगदी. म्हणजे जेव्हा बँकांचे दरवाजे बंद होतात, बाजाराचे दरवाजे बंद होतात, तेव्हा तो माणूस देवाकडे धाव घेतो. बरोबर. श्रद्धेचा आणि शेतकऱ्यांच्या या कोंडीचा मेळ चित्रपटात असा घातला आहे. अध्यात्माच्या आधारे शेतकऱ्यांच्या या आर्थिक आणि मानसिक संघर्षाचे दर्शन घडवणे हे या चित्रपटाचे खरे यश आहे. म्हणजे व्यवस्थेने वाऱ्यावर सोडलेल्या माणसाचा देवच शेवटचा आधार असतो. भक्ती ही एका अत्यंत निराश मानसिकतेची जगण्यासाठी केलेली धडपड आहे. होय, आणि म्हणूनच ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट केवळ संथ वाटला, त्यांनी कदाचित या वास्तवाच्या खोलीकडे लक्ष दिले नसावे. म्हणजे देऊळ बंद 2 हा चित्रपट केवळ मनोरंजनाचं साधन नसून तो एका बाजूला भक्तीची किनार आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कठोर वास्तव यांचा मिलाप आहे. निश्चितच. चित्रपट केवळ तांत्रिक निकषांवर न मोजता तो समाजाचा कोणता आरसा दाखवतो यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. अगदी खरंय. आणि आपण जेव्हा या सर्व माहितीचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की हा चित्रपट केवळ एक कथा सांगत नाही, तर तो आपल्याला अस्वस्थ करतो. हो, आणि ती अस्वस्थता आपल्याला अधिक संवेदनशील बनवते. नक्कीच. तर आजच्या या चर्चेतून आपण हे समजून घेतलं की चित्रपटाचे 2 वेगळे पैलू कसे एकत्र येतात. पण आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता मला एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जायचा आहे. बरं. जर एखाद्या चित्रपटातून भक्तीच्या मार्गाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात असतील, तर आजच्या काळात खरे अध्यात्म कशात आहे? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. हो ना. ते खरे अध्यात्म केवळ मंदिरात जाऊन चमत्कार शोधण्यात आहे की शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा यासाठी काही प्रॅक्टिकल उपाय शोधण्यात आहे? याचा विचार आपण सर्वांनीच करायला हवा.